तर चला आपण आता रानात जाऊन पप्पा काय काय करतात ते आता चला. आणि काय उगवून आलंय ह्या शेतात? ऊस नाही ग, गहू आहे. ह्याला ऊस म्हणायचं एवढा मोठा. कसं छान दिसतंय ना. तिन्ही सांजेची वेळ वाजलेले आहेत. किती? 3 का 4 का 5:30 वाजलेले आहेत बाळांनो. 5:30. तर हे प्रमेय भाऊजी होते. श्रीशा असं हाक मारली, तुला ऐकू झालं नाही बाळ? मला वाटलं की दुर्गा. तर इशी स्थिती आहे. तर आता आपण जाऊया. आणि ह्यांनी काम म्हणजे करत होते की ठिबकच्या पायपा अंतरायच्या चाललेल्या. काय माहित आता झाले का नाही ते, बघूया आपण जाऊन. मला म्हणत होते चल, पण मला थोडंसं काम होतं त्यामुळे मी म्हटलं की थांबा मी येते नंतर. वाहनं येतात म्हणूनच मी तुम्हाला सांगते, अशा मोठ्या गाड्या एका बाजून व्यवस्थित चालायचं. त्या रस्त्याला आलं नाही कधी पळायचं नाही. काय काय श्रीशा? दुर्गाची इच्छा आहे, तिला त्या 2 शेळींची बाळ बघायचे है नाही. चल आता बघूया. हा काय हा दिसल्या. ओके आजच बघितलं ना, आज प्रत्यक्षात बघ. काय मागणं चाललेली आणि तुझ्या अंगावरच गेट आलेलं. हो अगं राधुकली. राधा ए राधा. राधा लई शाने लगेच बघते. मुलगी म्हण दुर्गा. चला बाजी. हो की ग, थार आवडते नाही ग तुला? ती घ्यायची काय? बाजी थारच आहे बाळा. ए बाबऱ्या मारतो बर का ग ना, लांबच्या लांब. ओ त्यासने ऐकत काय काय नाही. तरी ताई राधा. आणि इथं काय उगवून आलंय? हरभरा नाही. इथं आपण उभा तिथे वैरण आणि हरभरा इथ नाही. इथं असा हरभरा. इथलं जास्त दिसतच नाही उगवून आलेलं. लागलंय खरं परवापेक्षा जास्त. इथं दिसत, इकडं लई दिसत नाही उगवून आलेलं, पण इकडे दिसतंय. ए गणा बाजा. ए याय का बाजून. तर इकडे चांगला आलाय हरभरा. तर ह्यांना दाखवण्याच्या नादात जास्त झूम झाला व्हिडिओ. चला यांच्या जवळ जाऊया. आणि ही आता म्हणजे ऊन आहे, पण ही ऊन लागत नाही त्यामुळे छान वाटत. मस्त होय नाही होय पोरींनो? ऊन आहे खरं ऊन लागत नाही. कसं वाटतंय? काय गेलं? पापणीचा किस. थांब 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 थांब. इधर श्रीशा इधर दाखवूया आपण दुर्गाच्या डोळ्यात काय गेले. घाण काढतो तसं काढ की ग. हा टेम्पो किडा आहे, चिटकून बसतोय. श्रीशा तू दाखवलंच नाही. टेम्पो किडा आहे. कसला असतोय? माझ्या डोळ्यात लय दा मुंगी गेल्या, हिच्या डोळ्यात टेम्पो किडा. बघ मोबाईलच पडला. आपले महत्वाचं गारगारले होतं. बाळा डोळ्यात पाणी आले. थांब डोळ्यापास. बिचारी लगेच सांगितलंच म्हणून बरं. डॉक्टरांच्याच कडे न्यायला लागलं असतं बाळाला. इरा किती छान भुसभुशीत झालंय ना रान. तुझ्या चप्पलमुळे येते ग. ऐक होय बा, हरभराच केलाय. खाली पण हरभरा सगळा. आपल्याला भाजीच भाजी, सगळी भाजीच भाजी. ओ दिसना झालाय सा रानात काम करून करून. होय ओळखत आहे पप्पा. घावनच दिसनच झाली. पाणी आहे किंवा इकडं. छान आलं हरभरा इकडं. ओ मग तिकडेच केवढा लेट करायला लागला हरभरा. तिकडं वर ते 2 पसार आहे. हा ते शिल्लक राहिले म्हणून केला की. हा मात्र बिल म्हणून
मग काय सांगितलं काय त्यात वैरण नाही सगळी. ही सगळी वैरण आहे काय फक्त ती 2 पाटकी ती शिल्लक राहिलेली ती हा आणि यात काय ती करायचं नाही त्याला याला नुसतं 3 पाणी लागतं मग आता असं सोडायचं काय असं याला तेवढं पाण्यासारखं लागणार म्हणून मग किती दिवसाच्या अंतरानं पाणी द्यायचं असतं त्याला हा हरभऱ्याला काय आला ह्याला हरभऱ्याला हरभऱ्याला आता एक द्यायचं परत डायरेक्ट महिन्यानं पाणी द्यायचं महिन्यानं हा. आणि ही वैरणीला पाणी ही सारखं ह्याच्यावर उसावर आपली ह्या चालू आणि इकडं काय नाही वैरण पण उगवून आली हो या लागली ह्या बाजूला इकडं हा या लागली वसप वसप पडते उसाची बाकी इकडे छान आलाय हरभरा कुठं इकडं हा इकडं हरभऱ्याला काय चांगलं ही 1 पाटकं तसंच 2 पाटकं त्याच्या खाली 1 पाटकं आहे. आणि सकाळी तिकडे गेलेलं खात तिकडे हा तिकडे गहू केलाय तिथं पण हेच करून आधी आता केलं मग ती कधी शेअर करणार आहेस सगळं राहते शेअर करायचं मग आपल्या फॅमिलीला आवडतं ना बघायला इथं काय ठेवलं केलेलं नाही ती पायपा जोडून दिल्या त्यामुळे वेळ लागला दुपारी याला आणि आज एक प्रयोग करूया आपण काय आज रायबाला हा तुझ्या हातात दावी देतो मी नाही बाई तुझ्यावर मी आहे की हा तुझ्यावर आहे की मी मी लहान असल्यापासून कधी दावं घेतलेलं नाही मी घेणार पण अगं, नाही तुझ्यावर आहे की मी कसं आणि? कसं काय करायला सांगतो तुला मी 2 दावे घ्यायच्या हा. एक डाव तुझ्याकडे एक डाव माझ्याकडे आणि? बघा तुला कसं चालतो बर मला तर शांत चाललं ग कळलं का? नको अगं, मी आहे की एक दाव काय झालं तर दाव सोड ग दाव सोड की जागेवर आणि कुठं जात आणि नाही तुला ती माहिती बारकी बारकी पोरं येते ती आणि ती आता बाजीला धरला प्रेला धरला रायबाला धरला ती काही सांगून मारणार आहे ती पुन्हा मारलं काय झालं तर आपल्यावरच येईल की बारकी पूर्ण यायची ग रायबाद आपल्या होय की पण असं तुम्ही नसताना हात लावणं चुकीचं आहे हो नाही सांगतो तेच नाही ही काय? भैयाला सांगायला पाहिजे भैयाला कळत नाही भयास नाही ऐकू जाते वे. ह्याचा काय हेच ह्याचा भरोसा नाही ग बाजीचं कोणाचा या ठिकाणचाच पण भरोसा नाही ते आता बाबरे पण लागलं मारायला ते तर विषय आहे कसं आहे रिस्क नको बारके पोराची शक्तीचं करून नाही तर मारत मान्य आहे मारत नाही ते पण पण शिंग हलवलं आणि चुकून लागलं तर रिस्क कशाला घ्यावं हो अहो भैया बारकी पोरं येऊन डायरेक्ट बैलासने हात लावती ती सांगा तुम्ही मारलं बिरलं तर बाबऱ्याच्या तपाक तिघ पण गळ्यापाशी होती नाही त्याच सांगे की आता कोण आपल्या गावात लिहित काय अहो गणा आणि कोण ती दोघं होती तसं नाही पण मारलं चुकून हात लागला तर शिंग बिंग लागलं तर त्यांच्या मम्मी पप्पा काय ह्याच्याजवळ जातील काय रायबाजवळ रायबाजवळ पण गेलीत बानू आमचं धाडच विना रायबाजवळ जाताना ती बारकी पोरांनी कळत नाही सांगितलं पाहिजे त्यासनी सांगतो मी आता झाली एक सरी राहिली तेवढी हा आणि आपण चेक करायचं चालू करायचं चेक करायचं ती घेतलं जोडून सगळं मग तुम्ही हात काय बुडवताय यो एक नवीन प्रयोग आहे म्हणजे काय? काय 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 होतं आपल्यावर पायपिंग मग ही तेल आहे का नाही का मग काय पाणी आहे आणि पाणी लावलं का नाही पाईप लगेच बसते आता बघ दाखवतो तुला आता आहे ऑलरेडी पाणी थोडं हे असे कोरडे पाईप बसत नाही. घ्या की खायला बाळानं बिस्किट हा बसत नाही जमवतं. हा करायचं तर पाणी जातो आता असं कोणाला सांगायचं गेलं काय ना काय होतं काय ना काय होतं ते कायमच आहे आहे. बसलं बसलं फिट एकदम याला जॉईंट आहे बहुतेक आता ही नुसते असं जोडून नाही परत सरी सरी फिरायची चालू करू हा आणि जिथं कट आहे तिथं असलं जॉईंट टाकायचं किती हो किती किती हो किती किती किचकट काम आहे कष्ट करता किती किती किचकट काम आहे कष्ट काय कष्ट करायलाच पाहिजे कष्टाला पर्याय नसतो अगं ही कुणाच तयार आहे माहितीये का माहित आहे कुणाची 3 वाघांची पुढली भविष्यातली आता वैरण वाढाय म्हणून काय वाटत किती महिन्यात येणार ही वैरण खायला आता माळाला पण करायचं उद्या त्याला तिकडे नाही उद्या गॅदरिंग तुम्ही तिघे वैरण खाणार आहे सगळी वाघिनी हा दिवशी उद्या गॅदरिंग होय उद्या वेळ नाही तर उद्या जायचं परवा दिवशी आता परवा दिवशी तिकडे माळाला नवीन रान तयार केलंय का हा त्यात वैरण उगी केल्या का तशी. करायचं सगळं ते 21 ही खातेत ना हा बाहेर आणलं माहिती का काय मी कशाला बघितलं बाहेर नाही इकडे आणलं नव्हतं माहित आहे की आणत होता तसा पण मला माहित नाही काय आणत होता तसा तुम्हाला माहित आहे मी पहिली किती शेड मध्ये येत होती होय ते वैरण करायचं म्हणून आता वैरणच वैरण आपल्या काय होतंय परत हाल होतं वैरण रान एवढं असून वैरण नाही म्हटलं सारखं बेकार वाटत मग एकच आणायला लागतं आणि ऊस कुळावल्यावर छान आलाय हो
होय, दाखव की. एकच नंबर ऊस आलाय कोणाच्या दाट. कुळवायच्या आधी आणि ती काय हो कापायच्या आधी जेट ते कापायच्या आधी पातळ होता लय. पातळ होता. आणि असं वातावरण असले काम करायला काय वाटतं. मस्त वाटतंय नाही. ऊन पण आणि थंड पण. आणि आजूबाजूला पण छान दिसतंय निसर्ग सगळा. आता बघा सगळं झालं. ते पोलीस साहेब आले वरती. कोणाले ते पोळी. हो मग काय करायला प्रयोग. नको. ओ मी नाही येणार. मी व्हिडिओ घेते. मला भीती वाटते रायबाची. रायबा सोडला की नाही बाबा. चला, आम्ही चालू होतो. उगच कुठं तर काहीतरी त्यानं वडलं मला. पडली माझी मी. आता काय करत नाही. 2 दावे आहेत ते की नको बाई. असलं कसलं तर धाडस तुझं काय. माझं धाडसच नाही. म्हणजे मी कुठं म्हणते माझं धाडस आहे. रायबाला घेऊन चाल म्हणते. रायबाला घेऊन पैशात आलं तेवढं काय. त्या दिवशी बघितलंय येसन तुम्ही म्हणला असं धर माझा हात लावायचं धाडच झालं नाही. रिस्क नको. काय करा आता कशाला. आता त्याची खायची प्यायची वेळ आहे. उद्या सोडा की सकाळी. काय नको घरात. एक 25 किलोचं बाचकं होतं ना. इथं 100 किलो खाद्य होतं. चपलं की 100 किलो. शंभरला एक पोतं दिलं नाही. इथनच काय एक पोतं फक्त घेतलं गावातलं. मग आता काय आपल्या घे 20 किलोचं काय तर आहे की घरात 20-25 किलो आहे. असं आता पाहिजे खाद्य सकाळी पण नको. खाद्य सपलं माणसं खाद्य मागायला लागली तर काय खाद्य झालं वेळच नाही. तयार करायचं 2 दिवसात. मग आता कोणी मागितले. चालूच आहे. चला बाळांनो पिशवी घेऊन या इकडे बसूया. अहो ही राहिलं की काय काडी पेटीन ती काय आहे काडी पिटी नव्हतं काडीच पिटी. माचिश गावंढळ बायको माझी. असं सुशिक्षित नवरा माझा. इंग्लिश बोलू काय. बोला नको हिंदीच बोला. ते भारी बोलताय. हे इंग्लिश मिडियमला कोण आहे मागे आपल्या. आता बोल. आता काय झालं. इकडे इकडे तिला दाखव. बोलायला श्रीषा रायबाला घेऊन फिरा मन बरी. हाव आर यू. हाव आर यू. श्रीषा म्हण की पप्पा रायबाला घेऊन फिरा मन बरी इंग्लिश मध्ये. आपल्या पुरी धाडस करत नाही तर कॅमेरा पुढे. होय सूर्यप्रकाशामुळे श्रीषा दिसना झाले की. हो इंग्लिश मिडियम म्हणा की. पप्पा रायबाला घेऊन फिरा मन बरी. ईद नाही ग फॉरवर्ड आले का. हा अगं कॅमेऱ्याकडे बोल. कॅमेऱ्याकडे आहे. हा आता म्हण. म्हणून वॉक करायला लागल्या. येतय तिला पण. हरभरा सोडू नको बाळा. हरभरा रडतो मग. अहो पिशवी तिथंच रे. ते असू दे अजून. टेक पप्पा पिशवी घेऊन चला. अरे चेक करायचं अजून ती बघ एवढं झाली. तिकडं बाजीला आत घेऊन जायचं चाललंय. बाजीने धरा की नाही. कॅमेरा नाही नको. होत नाही. कावा बोलतो माहितीये का जास्त तापवायचं. ए तर श्रीषा एवढी भित्री झाल्या माहितीये का. ओका कुठे निघाल्या. तिथे जाऊन बसल्या रायबाला सोडायचंय म्हणून. आता आपण रायबाला आणला बाहेर. आला रायबा. कुठे गेला. आलेले आहेत रायबा शेठ. पिल्लूला मी अजून कधीच धरलेलं नाही हो. त्यामुळे मला भीती वाटते असं धरून चालायला. बारका होता त्यावेळेस तर काही विषयच नव्हता. असला तो फास्ट चालायचा. ही पळायचाच डायरेक्ट. वरनं वडत न्यायचा. खाली सोडला की डायरेक्ट धूम. रायबा वाढलाय. टाटा. नको नाही येत माझ्याकडे. तेव्हा शान आहे की बाळ. आता ओ ओ रायबा हो. ओ नको सांगत असलं काय करू. आणा की चालवत आणा. चालवा नुसतं त्याला. ओ
तिकडे तुमच्या पुरगीची पळताभई थोडी झाल्या. तसं नाही काय करत राही बा तरी पण. ओ ग बसा. असू दे असू दे. ओ ग बसा की. मी व्हिडिओ बंद करणार. न्या गप्पवाणी. बघा कसा करतोय. मी नाही येणार. ओ न्यावर. मी नाही येणार. जाग्यावर बांधलेला हात लावणार. मी नाही तर लावणार. रायबानं घातल्या खाली मान. तुम्हाला नेल पळवत. ही रायबाची करामत असत्या. कधी काय करल सांगता येत नाही. लागला पळायला म्हणजे हाय का. निघाले शेडकडं मम्मी जवळ. रायबा शेठ जाग्यावर असल्या मला काहीच नाही वाटत त्याला हात लावायला. पण असं लांब गेल्यावर जवळ आल्यावर सोडलेला नाही बाबा. कसा आहे माझा मुलगा आहे. मला वाटायला लागलं भीती. श्रीशा बघ. हा भीती वाटते का नाही. जा पिलू त्या फाटीतनं जा. काय झालं माहिती का. हा लावाय ग. त्यामुळे पळाई ना त्याला. त्यामुळे गडी थांबतोय. इसने लावून नसलं का नाही. आता थांबतोय. न्यात आणि हा शेड मध्ये. ओ कंड्या लावणार असं तर मी जात्यात. बास जावा. लगेच जा मला ऐसावी. अगं चप्पल वेगळा आपला वेगळा. तो असा चालल्यागत पळतोय. माझ्याकडे व्हिडिओ झाला नाही तिकडे येताना बरं का. तिकडचा थोडासा 1 सेकंदाचा. हो कारण कॅमेराचा झूम केल्यामुळं ओ मारायच्या बेतात आहे. उठा उठा. चिड्या रागात आहे तो. म्हणलं मारतोय वाटत. आता तुमच्या त्या अंग येतो तरी तुम्हाला काही भीती वाटत नाही. हो मला माहिती आहे तू कावा मारणार तुला माहित नाही. आणि आज तुम्ही धुणार होता ना. आज वेळच नाही. हा अहो 3 सांज झाल्याने हा जावा शेड मध्ये. उद्या या. त्याला घरला जायचं आहे. रोज नेत असा.
रायबा खाली निघाला की वर, वर निघाला की खाली. न्या न्या हो. केले शेपूटवर. रायबाला अवकाळ आहे, त्याला पळायचं असले एसनीला पण नाही आवरत. ओ ग बघायचं आता लगेच जायचं बघायला. रायबा शेड गेलेले आहेत शेड मध्ये. बाबऱ्याजवळ कसा बघतोय. चला. काय लागले पायाला? अगं पांढरे पांढरे ते लागतं बाळा, म्हणजे आपल्या ऊसाचं वाड आहे ना ते लागतं. काय झालं? पळून पळून फुकट दमछाक. लई पण इकडे का पळत होता ग खाली वर वरण खाली? आम्हाला वाटत की तो काही तसंच वाटते की नाही परवाचा व्हिडिओ बघितल्यामुळे आपल्या अंगावरील. श्रीशा खाली बघून चालायचं, झाडावर पाय द्यायचा नाही. चला आता आपण जाऊया दुर्गाला शिर्डीचं बाळ बघायचं. चला चल की काय व्हिडिओत बघितलेस ना, आता प्रत्यक्षात बघ. चल लवकर. चला पुढे चला, मी तुम्हाला दाखवते. काय हो? मोबाईल मम्मीचं एक बघ कुठं मोबाईल. दुर्गा तुला कळलंय मोबाईल कुठे आहे? मोबाईल कुठे आहे माहित आहे का? तुझी शोधल का नाही त्याला एक बिस्किट. मीच रायबानं पाय दिला असता माहित आहे का मोबाईलवर. चला. काय हिरा नाही ग, ती विमानस येत ती गाडीवर ना, ती वाट आहे बाळा. म्हणजे आपला रायबा पळायला जायचं का उसाच्या आणि ती मधनं, ती ही वाट. त्यामुळे अशा गाड्या वगैरे येतात. कशाची? घोडे सुट ग. आणि हा दुर्गाला घेऊन फिरायला जा, लग्न आहे तिथं. लग्नाचं बेंड वाजायला लागलाय. मज्जा येते का नाही ऐकायला? हळदीत का लग्न आहे? राधा ए राधा हा. अगं आता सगळी म्हणजे आपल्या इकडे पहिलं तसंच असायचं, पण आता सर्रास सगळी एन्जॉय म्हणून हळदीनं खेळतात आणि लग्ना दिवशी पण लावतात. मिलिंद भाऊजी काय आपल्याला वैरण घेऊन आली ती काय? खरंच का काय? बघा किती काळजी आहे त्यासनी. कुणासाठी आणल्या सा? रायबासाठी, बाजीसाठी, बाबऱ्यासाठी? शेंगा आम्हाला वाटलं वैरण. ही बाजार आहे काय? ही असं असते आमच्या गावाकडे आहे ना भाऊजी, देवाण घेवाण. काळी दारकू आमटीसाठी दिल्या खास. व्यायाम झाला आपला चांगलाच. आता बघा चला, आता मला दाखवा रायबा जवळ दाखवा. आता मी बघा कशी जाते रायबाचा. रायबाचं दावा हातात धरायचा असेल तर रायबाजवळ जायचं. बघते ती माझ्या बेतानं. होय ना रायबा? रायबाला आवडलेलं नाही ना. आवडू दे रायबाला. तुम्हाला आवडलेलं नाही ते सांगा की. बरोबर खावा. चला. ती माझं पिल्लू आहे, मी कशी पण जाईन. मी फक्त सोडलं नाही बाबांनो, धाडच नाही. कशाला कधी सोडलेलं बैलाला हात लावून. बाबऱ्या मी तर काय विषय सोडून द्या. लय भारी दिसते त्याला मैदानात असं न्यायचा कलर आणून ठेवायचा असं. तुम्हाला येणार की काढायला? येते की काय एवढंच. ह्यांनी काय आमचे कार्टून वगैरे म्हणजे लग्न झालं त्यावेळेस सगळं होतं आमच्याजवळ. पीसी वगैरे, कम्प्युटर, लॅपटॉप सगळं होतं. परत साहेबांनी कुणाला देऊन टाकलं काय माहित. सोनेला तुला सोडलं मी, हात लावलेला आवडेल चालत नाही का नाही? फक्त इथं ये म्हणतोय. इथं काय वाटत नाही मला. जर तुम्हाला इथे भीती वाटते का नाही तशी मला तिथं वाटते. बघून येतो बरं. चल खाद्य नाही, खाद्य घेऊन आलो. थांबताय तुम्ही घेऊन येऊ खाद्य. हा थांबणार आहे. दुर्गाला बाळ बघायचं. दुर्गा बाळ बघणार आहे, तिला दाखवते. मग लाईट लावा. ठीक आहे खाद्य घेऊन आलो. साहेब मी सकाळी मोबाईल इथेच ठेवायचा आहे माझा आहे. खाद्य मागायला लागले पिलू. इकीत नाही. आला 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 आला. ए रायबाला नाव सांगेन तुझं. रायबाला नाव सांगितलं कळेल तुला.
होय तिकोंडाला तो किती गरीब होता, गरीब गाय. रायबा सांग बर का त्याला, माझ्या अंगावर येत होता तो आत्ता. हो रायबा काय म्हणतो सांग दुर्गा, मला दूध प्यायचे आहे, दूध प्यायचे आहे. रायबा ए सोन्या, सोन्या अगर बाळांची मग बाळांच्या मागे लागलेत. सोनिया बस, छकुल्या बसणार आहेस? नाही. दुर्गातला शिंग दाखवायला का काय माहित होतं त्याच्या मनात काय आहे. इकडे तुझ्याकडे बघतो. आणि होय ही आपली श्रीषा गेली पण तिकडं. बघ दुर्गा ती कशी पारखी पोरं चिल्ली पिल्ली घेऊन ऊस तोडायला जाते. हा आपण ऊस होया का तोडी होया की मग तू शाळेत जायचं नाही, आपण दोघी रोज सकाळी उठायचं ऊस तोडायला जायचं. मग शाळेत जायला छान आहे का नाही. त्यांची पोरं तुमच्या तिथे घालायला पाहिजेत का नाही ग, हिथं आहेत तोवर. अगं ह्या बाजूने बा इथनं इथनं येतनं काय नाही भीती वाटत. मग तसलाच आहे तो बाबऱ्या. बाळा असं करणार आहेस तू? बाबऱ्याला आपले शब्दच कळत नाहीत तर ये बारक्या पोरीसनी काय नाही करत ते. तसं बिस्किट धरू नको तोंडात. हो अगं त्याचं लक्ष नाही तर आता आली असतीस 50 वेळा. श्रीषा ए दुर्गा चला आपण त्या शेंगा तोडून घेऊया का. थांब की काका येऊ देत, मग आलत ना ह्यांनी की मग आपण आज जाऊया काय. तर आपण बसून शेंगा तोडूया. चल दुर्गा. हो हो दुर्गा बाबऱ्यापासून पळत आल्या खुळ्या. तिथं दावा त्याला इथं यायला येतं लगेच. शानी असं नाही यायचं दुर्गा, मारलं बिरलं म्हणजे. तर आता ए ती शेंगाना बाळांनो. अगं श्रीशान की उचलून अगं नाही लय जड. आणि घरात जाऊन आपण काय म्हणायचं, इथं ठेव इथं ठेव काय म्हणायचं. तर आम्ही गेलतो बाजारात आणि आलो शेंगा घेऊन. आणि त्या काकांनी व्हिडिओ बघितलं काय म्हणणार ती कसली खोटारडी धर श्रीषा. तर आता आपल्याला ज्यांनी शेंगा दिल्या त्यांची ही 2 मुलं, एक मुलगा श्रीषा सारखे अगे शरक आणि ही मुलगी. खाद्याचं पोत लपवून खाद्य संपलं एवढंच राहिले. आता संध्याकाळी गिरण चालू केली पाहिजे. हा खाते नसले कसं तर वाटते बेकार वाटते. आता हे काय करतो त्याचे ठेवतो आणि उद्या ज्याला गॅदरिंग. होय मी नाही गॅदरिंग. लय छान आहे. तिकडे तुमची नावं सांगायची. इकडे तिकडे बाळा तू शान आहे का नाही. तुझं नाव काय आहे? विदा. काय आहे? विदा. वीरा. विदा तू सांग रे बा. हिचं नाव काय? वीरा. वीरा. किती वर्ष किती एवढी आता छोटीच आहे ना. तू किती वेळ आहे? दुसरी. विराज ए इकडे 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 ट्रॅक्टर आलाय. या शेंगा तोडूया. ए या शेंगा तोडायला सगळी शेंगा तोडायची. खा बाळा. पाटी लागते त्याला स्वच्छ. काय असलं खात नाही साहेब. आता काय करूया. तर एवढंच खाद्य शिल्लक आहे एवढंच. आणि दुर्गेश्वरी बघा माग जा की माझ्या बसायला. नाही बाबरे तिथं येतो का काय श्रीषा. अगं ती तिथं आहे म्हणजे बाळा तिथं उभा राहिलाय. आपल्याला नाही काय करत. इकडे या मागे इथं बसायला त्यावर. इकडे विरा. श्रीषा तिला जागा दे. उठ ये बाळावर ये. येते का चढायला का उचलू. येतोय की बाई. ए विरा तू अंगणवाडीत जाती ना. चल अंगणवाडीतलं एक गाणं म्हण. उभा राहून छान म्हणायचं. म्हणायला लागलंस ना. ए दादा तिच्याजवळ उभा राहा की र. तू श्रीषा राहत्या तू गाणं म्हण. लहान माझी बाऊली येतं का. कुठलं शिकवलं मॅडमनी गाणं. होय विरा. सारखी शाळेतच जात नाही. सारखी शाळेतच जात नाही.
हे काय पण दुसऱ्यांचं चप्पल घालून आले शाळेत आणि तिचं चप्पल दुसऱ्याकडे आहे. का ग वीरा, लक्षात नाही तुझ्या? वीरा गाणं म्हणचल. बरं दादा शाळेत जातो का रोज? होय ग वीरा? हो. का तुझ्यासारखा थांबतो शाळेत ना घरात? शाळा बुडवतो? जात नाही बाबा, थंडी आली घालवत नाही. होय? नाही. काय करतात पप्पा? तिचं काय नाही. नाही. ए चल तू आधी गाणं म्हण शाळेतलं. उठ उठ, उभा राहून डान्स करत करत गाणं म्हण. चल वीरा. हा काय म्हणत्या? दादा म्हण. दादा तिच्याबरोबर तू म्हणते ती म्हणणार नाही. म्हण की रे दादा. म्हण रे गाणं. म्हण गाणं. तरी असं असतंय. हा म्हणा म्हणल्यावर म्हण की तूच. दादाला मारतीस का ग? दादाला मारतीस का? थांब. काय आलं? म्हणजे आज व्हिडिओ कुठे आज जो सोडला व्हिडिओ काय आलं दाखवा की. नाव काय आहे? मी पण आता एखाद्या अनुदान वाचलं. हा सुमित भालेराव. दादा नॉर्मल व्हिडिओ टाकत जा, स्पीड नाही समजत, त्याशिवाय स्पीड नाही समजत. आता आपलं कसं आहे, आपण जे आपण बोलतोय ते आपण जरा पळवलेलं आहे. आणि जे आपण रायबा बाजी बाबऱ्या पळवतोय का नाही, पळालेला व्हिडिओ आहे का नाही, नॉर्मल स्पीड मध्येच आहे. ते काय पळवलेलं नाही, कारण त्याशिवाय आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला पण कळणार नाही, की युट्यूब फॅमिलीला की हा नक्की यांचा पळ कसा आहे. हो, विषय आम्ही नाहीच पळवत. दुसरा टिकीट त्यांचा तोच पळालेला, ती स्लो मोशन मध्ये दाखवते. स्लो मध्ये कळते कुठं स्टेप कशी पडते नक्की, स्टेप बरोबर आहे का, कुठं चुकतंय दाखवते. आणि चला खाद्य आज पहिल्यांदा म्हणजे आपल्याला ह्या त्याच्या कमेंट बद्दल तुम्हाला काय सांगायचं होतं की पळालेलं जे पहिल्यांदा पळालेलं दाखवतो ते नॉर्मलच आहे. दुसऱ्यांदा जे तुम्ही बघता ते थोडं स्लोमो असतं, बाकी काय नाही. आणि पळालेलं जर पळवलं स्पीड तर ती लगेच वळागते फुटल्याला. होय, कारण त्याचं अशा जॉब असते. पळवत नाही आम्ही. चला बघा रायबशेटला एवढा असते रंग आहे पा बघा. ही आमची वंज अशी 1 2 3 4 हे झालं रायबशेट. हे बाबरे शेत 1 2 3 4 हे झालं बाबरे शेत. आणि हे बाजी शेत 1 2 3 4 5. आणि आपली तिकडची राधा 1 2 3 आणि 4 बरोबर आहे. आणि आता गयासने पीठ आजच्या दिवस पर्याय नाही. आणलीस का पीठ? तर ते आपण गिरणीतलं लागतं का, घाण्याला देतो काय म्हणतो त्याला, काय ते घास काढायला. असं बेजवायचं आहे खाद्य, म्हणजे भरपूर कमी इंस्टाला पण येते प्रश्न. खाद्य नक्की कसं बेजवायचं आहे आज मध्ये ही तर शेअर करावा. हे बघा झालं एवढंच. आणि जेव्हा आपण खाद्य ठेवणार आहे तेव्हा पाणी घालायचं आणि भिजल्या बघा खाद्य कसं. हे आपल्या रायबाचं भाजी दुखतं ती होय हे असेल का, हे जास्त आहे 2 3 4 5 जास्त. तुम्ही काय मस्त आहे का खाली गारवा करताय? काय नाही का ती भाजीच आहे. नाना काय म्हणते? अगं सकाळी खाती नाही बाईला मी मानलेला आहे घरात. नाना कसं ऊस खाते ती बघा. नाना ऊस खाऊन दाखवा. ऊस. हा नाना बघा कसं ऊस खाऊन दाखवते ती, म्हणजे दात बघा, दात खाऊन दाखवा ऊस. हा दाखवा. नाद नाही करायचा नानांचा. दात चांगला आहे ते अजून भारी की. नानांचं दात पण पडलेलं नाही ते है ना. नाना किस चक्की काटा खाते ते. आणि आपल्या राधाला गेला मोठी राधा बास ठेवा लागते, म्हणजे सुटसुटीत जास्त भिजवायचं नाही. बाबऱ्याच बसून चालतं. चैतन्य आले अंगात. आता मला खाद्य भेटणार. आधी कोणाला ठेवूया? सगळ्यासनीच ठेवा. इथं दोघं आहेत ना त्यासनी बाजीला वे काय हाय तर बाया बस. हा आता खाद्य आपल्याला गिरण लावली पाहिजे सकाळपर्यंत. अहो तुम्ही राधाचं हिला घातलं सा ती आहे काय? होय आता खाद्य खाल्ल्या बाय हो का खाद्यावर तूट पड गई तूट. कसं खाते पिल्लू लय नाजूक खातो. बरं बाबऱ्या पण लय नाजूक खातो. हो थांब की दाखवूया 2 मिनिट.
तर ह्यांनी निघालेत राधाकडं. राधा खाद्य बघितल्यावर बघा ह्यांनी म्हणतात लय दंगा करते, तर मी पण आज पहिल्यांदाच बघणार आहे. आली की पळत. तिला पडलेला वाटतं दाव्याला. खरंच जाणार आहे तुम्ही? का 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 जाणार आहे? आपल्या ह्याला भाजीचं स्प्रे आणायचं जर नका मारायला सुजला बिजला का नाही हा सारखं काय रात्रीच आहे बाहेर बाहेर बाहेर? कमेंट मध्ये सांगा तुमचं पण असंच असते. रात्रीचं म्हटलं की आम्हाला कुठं जाऊन देत नाही. दिवस कुठं दिवसभर आज काम होतं तर आजच्या दिवस विश्रांती घ्या, उद्या सकाळी जावं उठल्या उठल्या गॅदरिंगला. मग गॅदरिंग आल्यावर जावा. कितीला सुटणार? 5ला. गॅदरिंग दुसरा प्लॅन आहे माझा. काय? खाद्याचं. आणि उद्या सकाळी गॅदरिंग आली खाद्य धान्याला जाणार. धान्य आणले की मिक्स करायचं. आपण केलं ना त्या दिवशी रात्री मिक्स करायचं बरोबर खाते पाहिजे ग. काल बघितलं ना श्रीषाची कशी अवस्था झाली ती दिवसभर. 3 दिवस म्हणजे आज व्हिडिओ सोडलाय हा नुसता सिंगिंग म्हणजे म्युझिक ऑर्केस्ट्रा. आता आज आज आहे डान्स, उद्या पण आहे डान्स. तर श्रीषाचा उद्या डान्स असल्यामुळं खाते बघा धरा की हात दुखायला लागला माझा. हो का बोट, हो का बोट. किती वेळ झालं मी कॅमेरा मेहंदी लावली ना. ही बघा किती डबरा पडल्या हातात. सळ दाखवा सळ. ही बोट बघा का मेहंदी लावल्या मेहंदी नव का? होय की. मी हिथं बघा म्हणते डबरा पडलेला कचलेलं काही असलं लावलं होतं तिच्या आता मेहंदी काढायची होती. मग मी माझी पण हाऊस फोडून घेतले. तर हे बघा आपले भाजी शेपनं खाद्य सरे ह्या वाटतं ही भाजीची पाटी. तिकडं राधानं पण सपवलं आता आणि इकडे बाबऱ्यानं पण सपवू लागलाय. आणि आपले रायबा शेठ बघा काय करते. पाय पुढे ठेवूनच दिसताय बाळा अजून थोडं राहिले वाटतं त्यांचं पण. चला व्हिडिओ भरपूर मोठा झालाय. आता शेडली लाईट वगैरे लावतो बाहेर गेला वैरण आणायला. म्हणून म्हटलं आपण खाद्य वगैरे ठेवावं. आणि श्री संत सद्गुरू बाळमामा प्रसन्न बाळमामाच्या नावानं चांगलं. आणि आपले रायबा शेठ कसं आहे. चला त्याला विचार पिल्लू बघून आलं. पिल्लू बघून आलीस का? शिर्डीचं कसलं आहे? तुझी भाषा कळाली असली तर कमेंट मध्ये नक्की सांगा. कुठली भाषा आहे का तुझी? कुठली आहे? कन्नड. केवढा आहे? कलर कसला आहे ग बाळाचा? बाळाचा रंग कसला आहे? काळा आहे का पिवळा आहे? एकच कलर होता. कशीला शेंगा तोडा लागले ग. मग त्याने दिले त्या. तर आता ती पप्पानी. कोणाची शेंगा या? कुणी आणून दिले आम्हाला? तुझ्या पप्पांनी. तुझ्या पप्पाने शेंगा आणून दिल्या त्यांना. आम्ही आता त्या शेंगा निघाली घरला घेऊन. नेऊ का? नेऊ का शेंगा? नेऊ का? का ग नेतो की आम्हाला आमटीला काय सुद्धा नाही. नेतो की ग. अशी का ग नाही म्हणते आज? कसं बघतेस? मम्मीच्या मोबाईलवर का पप्पांच्या मोबाईलवर? मम्मी देतच नाही मोबाईल. अरे किती वाईट. किती किती तुमच्या अन्याय करते. अजिबात देत नाही. मग तू कशाने खेळतीस? कोण मारते तुला? मम्मी मारते का पप्पा मारते जास्त? ती भावाला मारते जास्त. होय ग. तुला कोण मारते जास्त? मम्मी मारते का पप्पा? ती भावा मारला मारते. तुझ्या मारत नाही कोण? पप्पा मारत नाही पण मम्मी मारती. आणि तुला? मम्मी. मम्मी. श्रीषा तुला कोण मारतं ग? मम्मी. पप्पा कधी मारतील का नाहीत? पप्पानं मारलं डोळं करून पांढरं. होय. नुसतं पप्पानं रागानं बघितलं तरी मारल्या का रडत्या. होय. मारायचं तर लांबच. तुला शेंग पडल्या बघ. चला जातो आम्ही.